कुलस्वामिनी क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वास्तूतील एकूण दरवाजांची संख्या आणि त्या अनुषंगाने मिळणारे फळ या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. आता वास्तूतील दरवाजा, मग तो नेमका कसा असावा, तर दरवाजाला चौकट अखंड असावी, म्हणजे चारही बाजूनी चौकट व्यवस्थित असावी आणि दरवाजाच्या वरती छत असावे, तरच तो दरवाजा म्हणून मोजण्यात येणार आहे. मग आपल्या अंगणामध्ये जो काही गेट असतो त्या गेटला छत नसतं किंवा त्याला काही चौकट नाही, तर मग तो दरवाजा म्हणून आपण या ठिकाणी मोजणार नाहीत. गेट वेगळं आणि दरवाजा वेगळा. दरवाजा म्हटलं की त्याला छत आलं आणि त्या दरवाजाला एक पूर्ण अखंड अशी चौकट आली. असेच दरवाजे आपण मोजायचे की ज्याला वरती छत आहे आणि त्याला चौकट आहे. तर आता वास्तूतील एकूण दरवाजांची संख्या किती असल्यानंतर त्याचे काय फळ मिळते या संदर्भामध्ये माहिती बघू. जर वास्तूमध्ये 2 दरवाजे असतील तर आपल्याला शुभ फळ मिळते. जर एकूण दरवाजांची संख्या 3 असेल तर शत्रुत्व येते. 4 दरवाजे असतील तर दीर्घायू प्राप्ती होते. 5 दरवाजे असतील तर आजारपण वाढते. 6 दरवाजे असतील तर संतती प्राप्ती होते. 7 दरवाजे जर घरामध्ये असतील एकूण तर मृत्यूचे भय राहते. 8 दरवाजे असतील तर धनवृद्धी होते. 9 दरवाजे असतील तर आजारपण येते. 10 दरवाजे असतील तर चोरीची भीती असते. 11 दरवाजे असेल तर शुभाचा नाश होतो. 12 दरवाजे असतील तर व्यवसायामध्ये भरभराट होते. 13 दरवाजे असतील तर अल्पायू योग आहे आणि 14 दरवाजे असतील तर धनवृद्धी आहे. 15 दरवाजे असतील तर शुभाचा नाश होतो आणि 16 दरवाजे असतील तर अति उत्तम. आता ह्या दरवाजे कोणते मोजायचे, तर आपल्या घरातील ज्या दरवाजांना छत आहे आणि चौकट आहे ते सर्व मोजायचे. मग आपण अगदी टॉयलेट बाथरूमचे पण दरवाजे मोजायचे आहेत. छताचा वरती गच्चीवरचा जो जिन्याचा जो दरवाजा असतो तोही मोजायचा आहे आणि प्रत्येक रूमचे देखील, स्टोअर रूम, बेडरूम, मास्टर रूम या सर्व रूमचे देखील दरवाजे यामध्ये मोजायचे आहेत. आणि मग त्या सर्वांची एकूण टोटल किती होते त्यानुसार ह्या दरवाजांचे काय फळ मिळते हे आपल्या वास्तूमध्ये आपल्याला बघायचं आहे. पण यामध्ये गेट जे आहे की जे अंगणामध्ये गेट की ज्याला छत नाही असे दरवाजे मोजायचे नाहीत. माझा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.